निलिमा प्रकाश पाटील. पिरियडचा त्रास यायचा, म्हणजे पिरियड आल्यानंतर मला थांबतच नव्हतं. गोळे इंजेक्शन घेतल्याशिवाय थांबायचंच नाही ते. म्हणजे अशी चिडचिड व्हायची घरात, टेन्शन यायचं, असं काय होतं बा मला असं. आणि घरात असं मन नाही लागायचं, चिडचिड व्हायची सारखी, व्हायचं, जेवण जायचं नाही, त्रास व्हायचा. ते पण काम माझ्याकडनं होत नव्हतं जास्त, कारण ते पिरियडचं जायचं ना, मग खूप अशक्तपणा, थकवा यायचा. मग थोडं करायची, काम करायची आणि झोपून राहायची. मग डॉक्टर मॅडमांनी मला हिमोग्लोबिनच्या गोळ्या दिल्या, काही आयरनच्या गोळ्या दिल्या, काही इंजेक्शन वगैरे चालू केलं मग मॅडमांनी. मग तेव्हापासून मला असं ताकद आल्यासारखं झालं, अशक्तपणा कमी झाला माझा. सगळे काम व्यवस्थित करायला लागले मग मी. हो बीपी शुगर आहे मला. हो शुगर नाही एवढी, पण बीपी आहे. डिलिव्हरीचे मग मी करायची नाही, मग मिस्टर करायचे बाकीचे काम, मुलगी करायची. मी फक्त जेवण वगैरे बनवून द्यायची, नाही तर मग बाहेरून आणायचो, कारण माझ्याकडनं व्हायचंच नाही. मी खूप टेन्शन मध्ये यायची. मग असं का होतंय मला, थांबत का नाही. एखाद्या वेळेस गोळ्या घेऊन पण थांबायचं नाही, ते असं त्रास व्हायचा. मग किती वर्ष झालं त्याला? तरी डिसेंबर मध्ये 1 वर्ष व्हायले. म्हणजे मला म्हणजे असं जायला लागलं नाही एकदम, तर मग म्हटलं मी सोनोग्राफी वगैरे करून बघू. म्हणजे डॉक्टरांबद्दल का, म्हणजे आमच्या स्कीम मध्ये येते, पोलीस स्कीम मध्ये होतं ना ते. मग मिस्टरांनी चेकिंग केलं, तिथे बघू असं. मग ते हो बोलले. इथे येऊन भेटून गेलो आम्ही, माझ्या डॉक्टरांना, पल्लवी मॅडमांना, सगळ्यांना भेटून गेलो. मग त्याने हो बोलले, या तुम्ही असं. मग त्यांनी ट्रीटमेंट चालू केली मग माझी. त्याच्याने मला थोडा फरक पडायला लागला. मग मिस्टर बोलले करूनच टाकू. आता मॅडम बोलले की ऑपरेशन करायचं पर्याय नाही, मग करून टाकू बोलले. मग जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं, हो छान अनुभव आला. त्यांनी माझं बीपी वाढायचं ना खूप, कारण मला डॉक्टर दवाखाना बघितलं, मला टेन्शन येतं, बीपी वाढतं माझं. पण ते डॉक्टरशी बोलून मला असं एकदम ते बोलायचे की मी असताना तुझं बीपी वाढणारच नाही. त्यांच्याशी बोलून मला एकदम रिलॅक्स वाटायचं, फ्री वाटायचं एकदम. मग बीपी नाही वाढायचा माझा, एकदम छान वाटायचं. ते खूप समजून सांगायचे. मग सर्जरी हो खूप छान आहे, स्टॉप वगैरे खूप छान आहे, सगळे डॉक्टर पण छान आहे, स्टॉप पण छान आहे, सगळे छान. नाही खूप म्हणजे ते आपण एक बेल मारली तरी लगेच यायचे, काय तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर आम्हाला केव्हा पण सांगा. आणि एक बेल मारल्यावर लगेच धावत येत होते ते सगळं प्रॉब्लेम. म्हणजे आपण काही पण सांगितलं लगेच करायचे ते. आम्हाला हा त्रास होतोय, ते होतोय, ते लगेच सॉल्व्ह करायचे ते प्रॉब्लेम. पहिल्यांदा मला भीतीच वाटायची, असं आता ऑपरेशनची आपल्याला भीती वाटते ना, मला ती भीतीच वाटायची. मग पल्लवी मॅम म्हणायचे आपण चांगले होण्यासाठीच हॉस्पिटलमध्ये येतो, घाबरायचं काहीच कारण नाही, तुझंच नाही होते, पुष्कळ जणांचं होतं ऑपरेशन, त्याच्यात काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. असं खूप म्हणजे व्यवस्थित सांगायचे डॉक्टर पण आणि पल्लवी मॅम पण. नाही खूप छान डॉक्टर आहेत त्या, खूप त्यांनी सपोर्ट. ऑपरेशन थिएटर मध्ये पण खूप समजवलं मला, खूप छान बोलणं वगैरे त्यांचं. म्हणजे मला काहीच भीती वाटली नाही ऑपरेशन करायच्या वेळेस. नाही तर माझ्या मनात इतकी त्रासदी होती ना की हे ऑपरेशन करताना मला काही होऊन जाईल का, माझा बीपी वाढून जाईल, ही खूप भीती होती माझ्या मनात. पण मी ऑपरेशन थिएटर मध्ये गेली ना तर मला काहीच वाटलं नाही, कारण त्यांनी आधीच मला खूप समजवलं होतं. मला मी एवढं डॉक्टर बघून मला नाही तर मग भीती वाटली असती, पण त्या दिवशी काहीच झालं नाही, मला व्यवस्थित सगळं झालं. भीती कशी, मला आता हा रिपोर्ट करायला सांगितला की मला ह्या रिपोर्ट मध्ये काय येईल का, माझं दुसरा त्या रिपोर्ट मध्ये माझं काही येईल का, मला काही दुसरा प्रॉब्लेम असेल का, ही भीती वाटायची मला जास्त. म्हणजे खूप म्हणजे मॅम तर खूपच चांगले आहेत आणि रोज मला म्हणजे व्हिजिटला येतात, व्यवस्थित बोलणं. सगळे डॉक्टर व्हिजिटला येऊन एकदा चेक करून जातात, कसं आहे तब्येत, सगळे विचारपूस करतात. स्टॉप पण विचारतो, बाहेर निघलं म्हणजे प्रत्येक स्टॉप विचारतो मला की कसं वाटतंय आता, सगळे विचारतात. मॅम तुमचं हे मला खूप छान वाटलं, खूप सपोर्ट केला तुम्ही, खूप छान ट्रीटमेंट दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.